आपल्यासोबत आहेत विश्वजित कदम. सर, शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला जातो. एकीकडे 47,000 कोटी सरकार घालवते, दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नाही. याबद्दल वारंवार या विषयांवर आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे आमदार आवाज उठवतोय की शेतकऱ्यांच्या हमीभाव, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत एक चर्चा घडवून आणा. आणि त्या उलट सत्ताधारी पक्षातले शेती कृषी मंत्री असतील, भाजपचे ज्येष्ठ सदस्य लोणीकर साहेब असतील, यांनी जे शेतकऱ्यांबाबतीत वक्तव्य केलं अत्यंत चुकीचं केलं आणि त्याच्यावरही सरकारने माफी मागावी या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. परंतु त्या कुठेही गृहीत धरल्या जात नाही आणि सरकारने आहे तसं त्यांचं सभागृहाचं कामकाज चालू ठेवलेलं आहे. सरकारने नाना पटोले काल यांचं निलंबन केलं होतं. सरकार कुठतर दबावाचं राजकारण करते असं वाटतं की दबावाचं राजकारण करताय, पण दबावाला भिणारी आम्ही काँग्रेसचे आमदार नाही, विरोधी पक्षातले आमदार नाही. लोकांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याची ठोस भूमिका पार पाडू. काल जे काय नानाभाऊ बाबतीत झालं, नानाभाऊ शेतकऱ्यांचा आवाज उठवत होते, जनसामान्यांचा आवाज उठवत होते, पण जाणीवपूर्वक तो आवाज दाबण्याकरता त्यांनी त्यांना सस्पेंड करून टाकलं. अजून जयश्री पाटील आणि कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडले. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? एक पक्ष तुमचे नेते पक्ष सोडून चालले. हे बघ, प्रत्येकाची व्यक्तिगत कारणं असतात. काँग्रेस पक्षाने या सगळ्या कुटुंबांना खूप काय दिलंय, परंतु जे काही कारणं आहेत त्याचंही विश्लेषण झालं पाहिजे, त्याचं एक आत्मपरीक्षण झालं पाहिजे. त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. आता पुढे पक्षातले, राज्यातले नेते निर्णय घेतील. धन्यवाद. आपल्यासोबत होते विश्वजित कदम. त्यांनी सांगितलं की जे जाते ते वैयक्तिक कारण सांगून जात आहेत. अक्षय साबळे, आपलं महानगर.